विस्तार अधिकाऱ्यांची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। दक्षिण ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी संदीप खरबस यांना 2,000ची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। अँटी करप्शन ब्युरो सोलापूरच्या घटकाने दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षतेने पार पडली। मिळालेल्या माहितीनुसार मौजे येळगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते। काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने त्या संबंधित 1 लाख रुपयांच्या बिलाचे मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता। तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी आणि रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी 2,000 रुपयांची लाच मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली। तक्रारीची अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे नोंद घेण्यात आली। त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली। खरबस यांनी लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले। जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे सापळा कारवाई दरम्यान तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे।